माझ्यावर आरोप करताय तुम्ही? माझ्यावर आरोप करताय? तुम्ही सगळ्यांनी सोसायटीतल्या कुठल्या कुठल्या कामात किती पैसे खाल्ले हे सांगू का? हो तोरणे, तुमचा ट्रॅक रेकॉर्ड बाहेर काढू मी? अनिश एक मिनिट, हे बघ आम्हाला उगाच वाद नको आहे आणि तुझ्यावर विश्वास ठेवावा असं आम्हाला कुणालाच वाटत नाहीये. म्हणजे आयुष्यभर तुम्हाला बाबांची कटकट सहन करायची आहे? त्याच्यावर आम्ही एक पर्याय काढलेला आहे. तू आम्हाला स्टॅम्प पेपरवर असं लिहून दे की 15 दिवसात तू तुझ्या फॅमिलीला घेऊन इकडनं कायमचा निघून जाशील आणि तू इथून गेलास की बघच आम्ही तुला पैसे देऊ. माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे. ठीक आहे, मग आम्हालाही तुझ्यावर विश्वास नाही. आम्हाला तुला पैसे द्यायला जमणार नाहीत. आम्ही तुझी ऑफर नाकारली. जा. यस बरोबर आहे. Every one of you will pay for this. सोडणार नाही मी तुम्हाला, सोडणार नाही. बघून घेईन. हा माणूस आहे. अरे सगळेजण चिडी चुपका बसलेत. ए इरा ईशान, मारामारी केली नाहीत ना तुम्ही? हा पटकावून काढ नाही सांगतो मी तुला. भैरवी, भैरवी. हा बाबा. हा तो फॉर्म भरून आलीस काय तू? बाबा मी माझा बिझनेसचा प्लॅन कॅन्सल करते. काय काय झालं एवढं? काही झालं नाही, पण जाऊ दे बाबा, नको राहू दे. काय झालं काय? अगं काल तू केवढी कॉन्फिडंट होतीस, मला केवढा अभिमान वाटला होता तुझा. आणि आज नाही, तुला फाईट करावीच लागणार. कोणासाठी करू बाबा? माझे प्रॉब्लेम्स सांगायला, नवीन एक्सपिरियन्स शेअर करायला, जिंकले तर कौतुक करायला, हरले तर कन्सोल करायला जर कोणीच नसेल माझ्यासोबत, तर मी हे करून काय अर्थ आहे बाबा? संयमीच्या डोक्यात ही आयडिया आली होती. मग आपण बेकिंग सुद्धा करून पाहिलं, जे स्मॉल स्केलला होतं, पण तेवढंच. त्याचा जर मोठा बिझनेस करायचा असेल तर सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना परवडेल असं काहीतरी करणं गरजेचं होतं. निदान सुरुवातीला तरी त्याने वर्ड ऑफ माउथ पण पटकन होईल आणि सगळ्या घरालाच फायदा होईल. कसा? सगळ्यांना काम मिळेल, पैसे मिळतील, सगळ्यांचाच कॉन्फिडन्स वाढेल, ग्रोथ होईल. बाबा तुम्हालाही आराम करता येईल. मामा मामी तुम्हाला सुद्धा आणखीन काम मिळेल, पगार वाढेल तुमचा, तुम्ही मानाने राहू शकाल. अख्ख्या घरालाच एक स्टेबिलिटी येईल. मिळालं उत्तर? चांगला विचार केला तर नेहमी चांगलंच होतं, पण असा चान्स पुन्हा कधी मिळणार नाही. आजोबा मी या दोघांना म्हणालेले मी सपोर्ट करणार माऊला. येस. नाही तशी चणचण मलाही या पैशाची, मी करीन सुनबाईला मदत का? नाही नाही माझ्या काय अंगणात वरून पैसे पडतात का? मला पण गरज आहे ना, मी आहे ना मदतीला, मी आहे. म्हणजे जर आता सगळे चीन होत आहेत तर मग मी पण येईन. आणि आजोबा, जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा बिझनेस केला तर आपण ही स्पर्धा नक्की जिंकू. पण आजोबा आपल्या बिझनेसचं अजून काही नावच ठरलेलं नाहीये. ठरेल रे. पंचपक्वानाचं ताट वाढून ठेवलंय समोर, पंगत मात्र मोडू नका. कळलं? पंगत. पंगत
माय बाई पंच पक्वानांचं ताट सोडू नका, पंगत सोडू नका म्हणून पंगत. माइंड ब्लोईंग. ठरलं. साधी, सोपी आणि मराठमोळी पंगत. आपण great आहात. हे बघ आपण इकडे असं जरा लुकवायचं, जरा लुकवायचं, जरा. नको, मी लिहिणार आहे पंगत. अरे मला नाही. हे बघ मला चांगलं येतं, तुझ्यापेक्षा छान लिहितो मी. छान आहे ना ते? हा हे बघा मस्त. हा बरोबर. पंगत. ए गद्या ते काय लिहिले ते पगंत अहो काय झालं मग? बरोबर आहे. लिप पवरानुसार. सॉरी. डब्बो. आता हे बरोबर आहे. पंगत. हा हे बरोबर. पंगत पण एवढंच म्हणजे छोटं वाटतंय का जरा? हो म्हणजे पंगत म्हणजे काय आमच्या स्कूलमध्ये कोणालाच नाही माहिती. कसं काय माहित नाही ते काय चिरी बोलतो. अहो खरंच. बाल्या तुझी मास्तरीन जर मी असती ना तर तुला सगळं आलं असतं बरं यातलं. नाही बरोबरच आहे ना. बघ तुम्हाला सांगतो का बाबा, आत्ताच्या पोरांले ना म्हणजे ती पंगतच काय माहित नाही ना, खरंच. आता कसं सगळं ते बुफे चालू आहे ना, ताटं घ्यायचे आणि सुटायचं मला ते बफेट. हा तेच ते. हा, चल. ओके सो द पॉइंट इज आपल्याला पंगतचा अर्थ सांगावा लागेल. म्हणजे पंगत म्हणजे काय? मी सांगतो. पंगत म्हणजे परंपरा, पंगत म्हणजे गंमत, पंगत म्हणजे साधेपणा, पंगत म्हणजे आपुलकी. पण आजोबा हे एवढं सगळं एवढूशाच जागेत कसं काय लिहिणार? छान मॉडर्न किचनचा वगैरे सेटअप करणार होतो आपण. कुठे परंपरा वगैरे बोर काहीतरी करतोय. परंपरा ही आपली खरी ओळख आहे बेटा. म्हणजे ताई लाईक आर ओजी थिंग्स यू नो. येस. बरोबर. आपण काय कपडे घालतो, आपण कुठे राहतो, काय खातो, कसं बोलतो, कुठली भाषा बोलतो, या सगळ्यातून एक कनेक्ट निर्माण होत असतं. परंपरा जर नसेल ना तर आपण कनेक्ट गमावून बसू. एक्झॅक्टली. सो आपल्याला अशी टॅगलाईन द्यावी लागेल जी या सगळ्याला समअप करेल. पण काय ठेवायची टॅगलाईन भाऊ? पंगत, फ्रेंडशिप, टेस्ट, हेल्थ आणि परंपरेशी. हा आपण हेच ठेवूया. हा डन. ए समा, तू याचा काहीतरी आर्टवर्क वगैरे कर ना. व्हॉटएव्हर. कसं समजावायचं या अनिशला? माझगावकरांना सोसायटीतून बाहेर काढायचा चांगला प्लॅन आखला होता, पण प्लॅन चांगला होता पण फेल गेला. हे माझगावकर सगळे सारखेच, एकही धड नाही. हो ना. नाही आधी वाटलं होतं मोठे माझगावकर विक्षिप्त आहेत, पण ज्युनियर पण तसेच. हो केवढी चांगली ऑफर दिली होती. 5 लाख ही रक्कम काय कमी नाहीये. हो ना. नाही मी तर असं ऐकलंय की पैशाची चणचण आहे म्हणे त्यांना. काय बोलतो? काय म्हणतात? हो, देशपांडे त्या दिवशी सांगत होते. त्याला म्हणे कोणीतरी फोनवर धमकावत होतं आणि हा असं गयावया करत होता. शॉर्टकट मध्ये पैसे कमवणाऱ्यांचं असंच असतं. आत्ता लक्षात आलं माझ्या. नाही पैशाची चणचण आहे म्हणून हा ही 5 लाखाची ऑफर आपल्याकडे घेऊन आला. हे तर सगळं सुरळीत चालू असताना माझगावकरांना सोसायटीतून बाहेर काढायची भाषा हा का करेल? अगदी बरोबर. नाही हा असले धंदे करत राहणार आणि माझगावकरांना बर्बाद करणार. गणपतीनंतर मला वाटलं होतं बाप्पाच्या आशीर्वादाने सगळी विघ्न दूर होतील, पण कसलं काय. नाही अशी विचारसरणी घेऊन जर चालत राहिला ना तर अनिशचं काही खरं नाही. त्यात आपण त्याची पैशाची ऑफर स्वीकारली नाहीये, त्यामुळे तो अजून चेकाळला असणार.
स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट नाही करून घेतलं म्हणजे मिळवलं. स्वतःच्या काय बोलतायत बघा, हा त्यातला नाही आहे. हा दुसऱ्यांना त्रास देणारा माणूस आहे, दुसऱ्यांच्या जीवावर उठणारा माणूस आहे हा. आणि पैशाच्या खातर जो माणूस स्वतःच्या बापाला घराबाहेर काढायला निघालाय तो माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. करेक्ट आहे. यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. काय चाललंय काय तुझं? काय नाही, आवरते. का राधाबाईनी कुठे गेल्या? त्या गेल्यात खाली पाय मोकळे करायला. बरं हे संयमीचं काय झालंय? तिचं काय, नाकावर कायमचा रागच असतो तिच्या. हो पण तुझ्यावर नाही, तुला ती बेष्टी का फेष्टी असं म्हणते म्हणून विचारत होता. तिला वाटतंय मी तिचा प्लॅन बाजूला ठेवला म्हणून. नाही, आणि तसं चुकीचं नाहीये तिचं काही. फुल फ्लेज्ड बेकिंगच करायचं होतं ना तिला. आता तसं नाही होणार आहे. पण त्यालाही कारण आहेत, तर हे समजायला नको तिला. आता काय करणार बाबा, लहान आहे ती आणि आधीपासूनच अशी आहे. एकदा डोक्यात ठरवलं ना की कम्प्लिटली ऑब्सेस्ड होते ती. कधी कधी वाटतं सगळ्यांचा विरोध असेल तर कोणासाठी करते मी हे सगळं? स्वतःसाठी. काल तू त्या होर्डिंगच्या समोर उभं राहून मला काय म्हणाली होतीस? बरोबर आहे बाबा, पण माझ्या अम्बिशनसाठी मी इतरांना कशाला हर्ट करू? मला परत पूर्वीसारखं नाही व्हायचं. मी स्वार्थी आहे का? अजिबात नाही. आज हे लोक हर्ट झालेत कारण ते फक्त आजचा विचार करतात, उद्याचा नाही. उद्या तुझा व्यवसाय मोठा झाला ना, हे कुणीही नाराज नसेल बघ. बाळा, यशामध्ये सगळे भागीदार असतात, पण कष्टामध्ये नाही. खूप कष्ट कर, सगळे तुझ्या बरोबर येतील बघ. सगळे